स्मार्ट मीटरची सक्ती आणि वाढीव वीज बिलांच्या प्रश्नाविरोधात स्मार्ट मीटर हटाओ कृती समिती सांगली जिल्हा यांच्या वतीने 1 सप्टेंबर रोजी जिल्हाव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे। या आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यासाठी समितीचे अध्यक्ष चंदनदादा चव्हाण यांनी शिष्टमंडळांसह माजी मंत्री व आमदार जयंत पाटील यांची भेट घेतली। यावेळी चंदनदादा चव्हाण यांनी स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची माहिती देत 1 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जिल्हाव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले। यावर बोलताना जयंत पाटील यांनी स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिलांचा प्रश्न निर्माण होत असल्याबाबत आपण विधानसभेतही आवाज उठवला असल्याचे सांगितले। तसेच आता रस्त्यावरच्या या लढाईतही सक्रिय सहभाग घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले। त्यामुळे स्मार्ट मीटर हटाओ आंदोलनाला जयंत पाटील यांचा पाठिंबा मिळाला आहे। दरम्यान आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळवण्यासाठी समितीच्या वतीने जिल्ह्यातील विविध राजकीय व सामाजिक नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात येणार आहे। या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज, आशिफभाई बावा, लालूभाई मेस्त्री, सुभाष तोडकर, रामदास सावंत, अक्षय पवार आदी उपस्थित होते। 1 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जिल्हाव्यापी आंदोलनामुळे स्मार्ट मीटरच्या प्रश्नावर सांगली जिल्ह्यातील वीज ग्राहकांचा आवाज अधिक बुलंद होणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे। नमस्कार। स्मार्ट मीटर हटाओ कृती समिती सर्वपक्षीय सर्व संघटना विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी बनवली असून या समितीच्या माध्यमातून 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता क्रांतिसिंह नाना पाटील चौक विश्रामबाग येथून वीज वितरण कार्यालयावर विराट मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चाची जिल्हाभर व्याप्ती वाढलेली असून काल सायंकाळी माननीय माजी मंत्री, विद्यमान आमदार, जिल्ह्याचे नेते सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांना कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे। त्यांनी स्वतः या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं कबूल केलेलं आहे। त्या पद्धतीने ते उपस्थित राहणार आहेत। जिल्ह्यातील अनेक नेत्यांना आमची निमंत्रणं चाललेली आहेत। अनेक नेते सुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हायला लागलेले आहेत। मी सर्वांना या निमित्तानं आवाहन करतो की ह्या आपल्या हक्काच्या लढाईमध्ये आपले जे सरकार लूट करायला लागलं या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून, तर ही लूट थांबवण्यासाठी सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावं असं मी सर्वांना विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।